उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काही वेळातच कराडमधील प्रीती संगमावर दाखल होणार। यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विलीनीकरणाबाबत न बोलण्याची पक्षाच्या प्रवक्त्यांना सूचना। पक्षाकडून केवळ सुळे, जयंत पाटील, शशिकांत शिंदेच बोलतील। माहिती अभावी विसंगती टाळण्याकरता पक्षाचा आदेश। मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग। भाजपकडून स्वतंत्र तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित गट स्थापन केला जाणार। राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष, कुणाला पद द्यायचं याचा निर्णय ते घेतात, आम्ही नाही। मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तर राज्यसभेवर कुणाला पाठवायचं हा आमचा अधिकार, तटकरेंची प्रतिक्रिया। साताऱ्यातील वाढे गावाजवळच्या कण्हेर डावा कालवा फुटला। कालव्याला भगदाड पडल्यानं शेती पाण्याखाली, शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। आणि T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासोबत खेळायला पाकिस्तानचा नकार। पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तान सरकारचा निर्णय। पुढे जाऊया। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर सुनेत्रा पवार कराड दौऱ्यावर येत आहेत। कराडच्या प्रीती संगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं त्या दर्शन घेतील। त्या कराडला पोहोचलेले आहेत। सुनेत्रा पवार या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करणार आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडला पोहोचलेले आहेत। सुनील तटकरेही त्यांच्या सोबत आहेत। प्रीती संगमावर त्या जात आहेत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? बारामतीवरून निघालेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या आता कराडमध्ये दाखल झालेल्या आहेत। प्रीती संगमावरती त्या दाखल झालेलं पाहायला मिळते। त्यांच्यासोबत आहे ते राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी सुद्धा आहेत, ते दिसून येत आहेत। खरं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्यांची या ठिकाणी समाधी आहे आणि नेहमीच पाहायला गेलं तर पवार कुटुंबाने यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचं राजकारण केल्याचं पाहायला मिळते। यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा महाराष्ट्र प्रगत नेण्याचा विचार आहे ते घेऊन नेहमीच राजकारण झाल्याचं पाहायला मिळते। अनेक वेळा आहे ते अजितदादा पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। नेहमीच नतमस्तक ते या ठिकाणी व्हायचं आणि एकूणच राजकारणाला ते दिशा देताना आपल्याला दिसून येते। ज्यावेळी काही चुका व्हायच्या त्यावेळी सुद्धा आत्मक्लेश करण्यासाठी अजितदादा याच ठिकाणी यायचे आणि या ठिकाणी क्षमा मागून आहे ते पुढे आपलं राजकीय काम करताना महाराष्ट्र विकासाकडे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून आता सुनेत्रा पवार या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येताना आपल्याला दिसून येतात। नेमका विचार आपल्या राजकारणातला किंवा दिशा नेमकी कशा पद्धतीची असणार हे तर त्यांना यातून दाखवून द्यायचं नाही का, अशा पद्धतीचा एक सवाल हे ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेतच, मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे माजी खासदार श्रीनिवास पाटील हे शरद पवारांचे अगदी विश्वासू सहकारी समजले जातात। ते सुद्धा या समाधी स्थळाच्या इथं आहे ते अगोदरच दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्यांचा या ठिकाणी नेमका सुनेत्रा पवार यांना काय सल्ला असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। मात्र एकूणच आजच्या या सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते लागून राहिलेलं आहे। नेमकं ते कोणत्या विचारानं काम करतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं। मात्र यशवंतराव चव्हाण होय ज्ञानेश्वर, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करून आपल्या नव्या राजकीय सक्रिय प्रवासाला त्या सुरुवात करतायत असं म्हणायचं? ज्ञानेश्वर, हा शपथविधी झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे आणि तो पहिला दौरा त्यांनी राज्यामध्ये ज्या ठिकाणी काढला तो साताऱ्यातल्या कराड इथल्या यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावरती काढलेला आहे। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर त्या निमित्तानं त्यांचा एक नवा विचार आहे, नेमकं राजकारणातले ध्येय आहे, दिशा आहे ते त्या या निमित्तानं दाखवताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि त्यामुळे त्या यशवंतराव चव्हाण यांच्या वाटचालीतूनच आहे ते पुढे सक्रिय राजकारणात सहभागी होतील, सामाजिक कार्यामध्ये आणि एकूणच या प्रशासकीय कामकाजामध्ये त्याचाच अंतर्भाव
ठेवतील अशा पद्धतीची एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांचा या दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला दिसून येते. कारण नेहमीच हे ते पवार कुटुंबियांनी यशवंतराव चव्हाण यांना मानूनच आहे ते राजकारणात आहे ती सक्रियता ठेवली होती, प्रशासकीय कामकाज आहे ते केलं होतं आणि अजितदादा सुद्धा नेहमीच या ठिकाणी यायचे. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण यांची जयंती असायची, त्यांची पुण्यतिथी असायची, त्यावेळी पवार कुटुंबातले पदाधिकारी या ठिकाणी येतात, अभिवादन करतायत आणि यशवंतराव चव्हाणांचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. नेमकं आता अजितदादांचा पक्ष आहे तो हिंदुत्ववादी पक्षाकडे आहे, त्यांच्यासोबत युती केली होती आणि त्यानंतर अजितदादांनी मात्र आपलं वेगळं पण आहे ते जपण्याचा प्रयत्न केला होता. ज्या पद्धतीने आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की अजितदादांनी आपला नेहमीच आहे ते विचार समोर ठेवला होता, जातीपातीचं राजकारण केलं नव्हतं आणि तोच वसानी वारसा घेऊन आहे ते सुनेत्राताई आता या ठिकाणी आल्या आहेत अशा पद्धतीची एक चर्चा आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता त्या समाधी स्थळाच्या जवळ आहे ते पोहोचलेले आहेत, त्या ठिकाणी ते अभिवादन करतील आणि एकूणच त्या आपल्या राजकीय प्रवासाला प्रशासकीय प्रवासाला आहे ती सुरुवात करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतील. एकूणच पाहायला गेलं तर अनेक त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतात. श्रीनिवास पाटील जे शरद पवार पक्षाचे माजी खासदार आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत, ते सुद्धा त्यांची आता या ठिकाणी भेट घेताना दिसून येत आहेत. अगदी हा भाऊक क्षण आहे तो म्हटला जाईल, कारण शरद पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून आहे ते श्रीनिवास पाटील यांच्याकडे पाहिलं जाते. खरं तर एकाच पक्षाचे लोक या ठिकाणी येतील अशा पद्धतीची शक्यता असताना श्रीनिवास पाटील हे सुद्धा या ठिकाणी आलेत. त्यामुळे या दोघांच्याही मनात आहे ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हाव्यात अशा पद्धतीची भूमिका तर नाही ना अशा पद्धतीचा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतात. मात्र एकूणच पाहायला गेलं तर सुनेत्राताईंनी ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पुरोगामी विचार जपत आहे ते महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्या समोर आल्या आणि यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावरती येऊन हाच पुरोगामी विचार मी पुढे घेऊन जातोय अशा पद्धतीचा संदेश आहे ते देताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे पवार कुटुंबाची परंपरा सुद्धा त्या पुढे नेत आहेत असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कराडची ही थेट दृश्य आपण बघतोय. प्रीती संगमावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल झालेले आहेत. त्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत, तिथे पुष्पमाला अर्पण करतील आणि आपल्या सक्रिय नव्या राजकीय प्रवासाला प्रशासकीय प्रवासाला त्या सुरुवात करतील जर म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ज्ञानेश्वर कुठलंही नवकार्य सुरू करायचं, कुठलाही प्रवास सुरू करायचा, आपला राजकीय प्रवास, तर पवार कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेलं आहे आणि अभिवादन करण्यात आलेलं आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला. तीच परंपरा आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कायम ठेवलेली बघायला मिळते. यातून आपल्या सगळ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना एक संदेश देण्याचा प्रयत्न सुद्धा सुनेत्राताई करताना दिसत आहेत. सुनेत्राताई या प्रीती संगमावर दाखल झालेले आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, एक पवार कुटुंबाची परंपरा पुढे ठेवण्याचं काम, पुढे सुरू ठेवण्याचं काम ताईंनी केलंय असं म्हणता येईल? नक्कीच, कारण नेहमीच पाहायला गेलं तर पवार कुटुंबांनी राजकारणाचं ध्येय जे आपलं ठेवलं होतं ते यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावरती आहे ते ठेवलं होतं आणि नेहमीच हा विचार आणि वारसा घेऊनच आहे ते पवार कुटुंब राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते आणि तोच विचार आणि वारसा आहे ते सुनेत्राताई या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येत आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या ठिकाणी हे त्यांनी अभिवादन केलेलं आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर जर चुकलं तरी या ठिकाणीच येऊन आहे ते पवार कुटुंबियांनी या ठिकाणी पाहायला गेलं तर नतमस्तक होऊन यशवंतराव चव्हाण समाधीच्या समोर आहे ते आपली आत्मक्लेश सुद्धा आहे तो केला होता. अजितदादांनी सुद्धा धरणाच्या संदर्भात वक्तव्य केल्यानंतर ते सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आपला जो आहे तो आत्मक्लेश केला होता. यासोबतच ज्यावेळी हा पक्ष फुटला त्यानंतर पहिला दौरा आहे तो अजितदादांनी या ठिकाणीच काढला होता आणि त्यानिमित्तानं ते नतमस्तक होऊन पुढचं त्यांनी राजकीय प्रवास आहे तो सुरू केला होता आणि आता त्याच पावलावरती पाऊल टाकत आहे ती सुनेत्राताई या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यांनी आता या समाधी स्थळाचं दर्शन घेतलेलं आहे.
त्यांना या ठिकाणी पाहायला गेलं तर श्रीनिवास पाटील हो. या प्रीतिसंगमाचा इतिहास आहे ते सांगताना पाहायला मिळत आहेत. कृष्णा आणि कोयनेचा संगमावरतीचा हा प्रीतिसंगम आणि यशवंतराव चव्हाणांची ही समाधी त्याचा इतिहास आहे तो सांगताना ते या ठिकाणी दिसून येतात. एकूणच पाहायला गेलं तर एक भावूक असा क्षण आहे तो या निमित्तानं म्हणता येईल आणि एक वारसा जपण्याचा प्रयत्न सुद्धा या निमित्तानं झाल्याचं आपल्याला दिसून येते. आणि बरोबर. सुमित्राताई आता यानंतर माध्यमांशी तरी काय बोलणार का हे सुद्धा पाहणं एक वडिलकीच्या नात्यानं श्रीनिवास पाटील इथे ताईंना भेटायला आलेले असू शकतात, कारण खूप मोठा लॉस झालाय त्यांचा, वैयक्तिक सुद्धा सुनेत्राताईंचा आणि पक्षाचा सुद्धा, महाराष्ट्राचा सुद्धा. नेमका काय संदेश देण्याचा प्रयत्न तुम्ही ताईने केला? कृष्णा आणि कोयना या परंपरेनं वेगवेगळ्या वाटेनं वाहत येतात, प्रीतीसंगमावर भेटतात. असंच अनेक प्रवाह येतात, पण ते प्रवाह सामान्य शेतकऱ्यांच्या सुखात भर घालण्याकरता येतात. हे राष्ट्रवादीचे आता दोन प्रवाह वेगळे झाले, ते या निमित्तानं एकत्र यावेत असं वाटतंय का? राजकीय काय बोलणं योग्य नाही. नक्कीच राजकीय काय योग्य बोलणं नाही. ताई नेमकं काय सांगाल? यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन सुनेत्राताई आता राजकीय वाटचाल सुरुवात करते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालवत असताना आदरणीय शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा घेऊन खऱ्या अर्थानं समाजामध्ये काम केलं. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पुढचा विचार चालवत असताना आज या ठिकाणी त्या नतमस्तक होतात. नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर वारसा चालवण्यासाठी नतमस्तक होत असल्याचं रुपालताई सुद्धा सांगताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. सुनेत्राताई अर्थात यावरती काय बोलणार आहेत का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असल्याचं या ठिकाणी दिसून येते, कारण ते आता समाधीस्थळाचं दर्शन घेऊन या ठिकाणी आता आपल्याला दिसून येत आहेत. प्रीतिसंगमावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार समाधी स्थळाचं त्यांनी दर्शन घेतलं. एक प्रकारे पवार कुटुंबाची परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या नव्या राजकीय प्रवासाला एक प्रकारे पवार कुटुंबाची परंपरा कायम ठेवली आहे आणि स्वतःच्या राजकीय सक्रिय प्रवासाला सुरुवात त्यांनी केली आहे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन, असं म्हणता येईल. एक मोठा पर्सनल आघात झालेला आहे त्यांच्यावर. अजितदादा सोडून गेलेले आहेत पक्षाला, कुटुंबाला. आता एक मोठी जबाबदारी सुनेत्राताईंना आपल्या खांद्यावर घ्यायची आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे सगळे नेते, मंत्री, कार्यकर्ते, पदाधिकारी असतीलच, पण तरी देखील एक मोठी जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी आहे. या सगळ्याकरता बळ मिळो, तुमचाच वारसा पुढे, तुमच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्याला मला बळ मिळो, अशीच भावना आज सुनेत्राताईंच्या मनात असावी. इथून पुढे सुनेत्राताई फलटणला जाणार आहेत. त्या फलटणला जाऊन विदित जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करणार आहेत, कारण अजितदादांसोबत फक्त आणि फक्त शेवटच्या क्षणी विदित जाधव हेच त्या विमानामध्ये होते ज्यात त्यांचाही अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या प्रीतिसंगमानंतर फलटणला रवाना होणार आहेत. आत्ता प्रीतिसंगमावर दर्शन घेतल्यानंतर, समाधीस्थळी भेट दिल्यानंतर त्या माध्यमांशी काही संवाद साधतात का हे बघायचं, त्यांच्या भावना व्यक्त करतात का ते बघायचं. पण इथून पुढे त्या फलटणला रवाना होणार आहेत अशी माहिती मिळते आहे. आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी खासदार श्रीनिवास पाटील प्रीतिसंगमावर आलेले होते. एक वडिलकीच्या नात्यानं सुनेत्राताईंना भेटायला, प्रीतिसंगमाविषयी त्यांना सांगायला आलेले होते. त्यामुळे त्यांच्या येण्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे, पण तरी देखील सुनेत्राताई पवार यांच्यासोबत पक्षाचे नेते सुनील तटकरे सुद्धा उपस्थित आहेत. रुपालीताई चाकणकर सोबत आहेत. यशवंतराव चव्हाणांना आदरांजली अर्पण केली सुनेत्राताईंनी.
आणि सुनेत्राताई आता इथून पुढे फलटणला रवाना होणार आहेत असं कळत आहे. प्रीती संगम परिसरामध्येच आता त्या आहेत. काही क्षणापूर्वीच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला पुष्पमाला अर्पण केली. गुरुवारी अजितदादांना विमान अपघातामध्ये महाराष्ट्रानं गमावलं आणि त्यानंतर पुढच्या 4 दिवसामध्ये वेगवान घडामोडी घडल्या. सुनेत्राताई यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला. त्यानंतर त्या लगेचच बारामतीला रवाना झालेल्या होत्या. पण आज त्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या आहेत कराडला. प्रीती संगमावर त्यांनी समाधीस्थळी पुष्पमाला अर्पण केली. ही कृती त्यांची खूप काही सांगून जाणारी आहे. त्यांच्या पक्षाला, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना बळ देऊन जाणारी आहे. तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून हे इतकं मोठं दुःख मी पचवू शकते असं सुद्धा सांगणारी आहे. आणि पवारांची विचारधारा, घराण्याची विचारधारा, राजकारणाची विचारधारा मी अशीच पुढे नेईन हे सुद्धा सांगणारी आहे. प्रीती संगमानंतर त्या पुढे म्हणजे कराडनंतर त्या पुढे फलटणला रवाना होणार आहेत असं कळतं. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीती संगमावर काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार दाखल झाल्या. तिथं त्यांना समाधीस्थळाला पुष्पमाला अर्पण केली, समाधीला आदरांजली वाहिली आणि आता त्या पुढे फलटणकडे रवाना होणार आहेत. अजूनपर्यंत तरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. सुनील तटकरे किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याविषयी कोणी आपल्या भावना व्यक्त करतं का हे बघायचं. त्या विमान अपघातामध्ये अजित पवार यांचे खासगी सुरक्षा रक्षक विदित जाधव हे देखील उपस्थित होते आणि त्या अपघातात त्यांनीही आपला जीव गमावला. त्यामुळे कराडनंतर सुनेत्राताई पवार या फलटणला रवाना होणार आहेत असं कळत आहे. विदित जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन ते त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत असं कळत आहे. प्रीती संगमाच्या परिसरामध्येच आहेत आत्ता उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार.